टाकी नाही तर काय, पाणी नाही तर काय होणार नाही. पाणी पाहिजे, त्याला पाणी लागेल आता. या बाजूलाच जास्त लागेल ना. होय, नाही एका टाकी आणलं की हे चालू आहे गावा. मग तुम्ही, मी बघतो हे चल टाकी घेऊन येऊया. मग पाणी लागणार रे, पाण्याशिवाय काय नाही. पण पाईप एक 2चा पाईप लागेल बोलतो. त्याचं हे आहे का ॲडॅप्टर आहे तुझ्याकडे? एकचा पाईप लागेल ना आपल्याकडे, दुसरा पाईप आहे अजून एक. नमस्कार, तेजूची दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी पहिल्यांदा भात लावणी केली आहे. याआधी अशी मी कधीच चिखलात उतरले नव्हते. तुम्हाला तर माहीत आहे, पाऊस सध्या थांबला आहे, वेळेवर आला नाही. पण म्हणून काय झालं, आम्ही थांबलो नाही. पाणी करून शेत तयार केलं आणि भात लावणीची सुरुवात केली. म्हणजे फक्त पीक नाही, तर मेहनत, संयम आणि आशा आहे. प्रत्येक रोप लावताना चांगल्या पिकाची आणि भरघोस उत्पन्नाची प्रार्थना असते. चिखलात काम करणं सोपं नसतं हे मला आता कळतंय, पण शेतकऱ्याच्या आयुष्यात हेच दैनंदिन वास्तव आहे. काम करणं सोपं नसतं हे मला आत्ता कळतंय, पण शेतकऱ्याच्या आयुष्यात हेच दैनंदिन वास्तव आहे. ओला दुष्काळ असो वा सुखा दुष्काळ, शेतकरी कधीच थांबत नाही, हे तितकंच खरं आहे. हा आमच्या लावणीच्या दिवसाचा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तेजूची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. आज आला, आता गेला शिकलत काय, आता काय मग यायला नाही. मला हात द्यावा लागेल तिथपर्यंत. धावत जायचं याच्यातनं उलं. खड्डा कुठे आहे? कुठे? पाईप आहे ना, ते पुन्हा जरा विचार कर. काहीतरी लाव आहे तिथं, टाकी टाकून ते उभी. बघ हा. ती वायरचा कुठनं पाईप गेलाय बघ. वायरचा इथं नाही गेला सरळ. काही इथनं कोपऱ्या होणार ना. हा हा वायर, ही वायर आहे. हे एवढं लावायचं ठेवायचं. हा, हे ठेवूया ना. ते खतून लावूया. आम्ही कुठून लावतो इकडे. त्याला तुम्ही एक काम करा, त्या बाजूकडनंच लावा. आता आता ही लाईन सरळ झालीच आहे. हे मधलं आम्ही कुठून लावतो इकडे. कॉर्नर बिर्नर काय राहते. मग ते पण उचलून घ्यायला लागेल भाई. ये बहुत जरा. हे घे जरा. बस.